ऑलमोस्ट सगळं फिरून झाल्यानंतर आता आम्ही विरारमध्ये जेवणासाठी आलेलो आहोत मालवणी टेल्स या हॉटेलला। ॲक्च्युली काही दिवसापूर्वी संजयने आम्हाला या हॉटेलबद्दल माहिती दिली होती आणि इकडच्या स्पेशल थालीबद्दलही सांगितलं होतं। सो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत इकडची मालवणी थाळी आणि त्याचबरोबर बाकी जे फूड काही असेल मालवणी। जेवणाच्या प्रतीक्षेत आमची सगळी मंडळी बसलेली आहे आणि जेवणासाठी आपण आलेलो आहे विरारच्या मालवणी टेल्सच्या हॉटेलमध्ये आणि इथूनच आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे। सो एकूणच खूप मजा आली। कसं वाटलं आज चेतन? बऱ्याच दिवसांनी खूप मस्त मजा आली आणि तुमची दोस्ती खूप आवडली मला खरं। ओके, चेतन पहिल्यांदाच आमच्या या पूर्ण ग्रुपमध्ये जॉईन झाला होता, त्याला आवडलं आहे आणि हा माणूस कुठे नसेल असं होणार नाही। तुम्हाला खाण्याच्या व्हिडिओमध्ये, फिरण्याच्या व्हिडिओमध्ये सगळीकडे दिसेल आपल्याला। काय बोलणार? नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा। प्रदीप आहे, मी त्याला प्रश्न खूप कमी विचारेन कारण त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला परवडायचं नाही। इसलिए जब मैं मंत्री पद की शपथ भी ले रहा था तब मैं मेरा नाम नहीं भूल गया था। मुझे मालूम था कि मैं खड़ा हूँ तो नाम लेने की क्या जरूरी है। मुझे लगता है कि राहुल गांधी जी गए अच्छी बात है, जाए वो जाए वापिस आए। वो तो मतलब आप लोग तो मतलब मुझे तो आपने बहुत बार दिया था धोखा, लेकिन नरेंद्र मोदी ने दे दिया मुझे मंत्री पद का मौका। पंकज आहे आणि आपला निलेश पाटील, जुना मित्र आपला, आणि सौंदर्य पुन्हा एकदा हॉटेलमध्ये आत शिरताच आम्हाला समोरच एक ताई भाकरी बनवताना दिसली। आता भाकरी बनवताना दिसणं म्हणजे आपल्या लगेच डोळ्यासमोर ते चित्र येतं की हाताने थोपटून बनवलेली भाकरी, पण ही ताई लाटण्याच्या साह्याने अगदी त्या भाकरीला गोलाकार देत होती। हळूच तिने ती भाकरी आपल्या हातावर घेतली आणि तव्यावर भाजण्यासाठी टाकली। त्यानंतर त्याच्यावरती थोडा पाण्याचा शिंपडा करून तिला व्यवस्थित आकार देण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला तिचं लक्ष दुसऱ्या तव्यावर भाजत असणाऱ्या भाकरीवरही होतं आणि तिला तिने परतवून घेतलं। भाकरी म्हटलं की आपल्याला आठवते ती चटणी सोबत खाण्यात येणारी भाकरी, चिकन सोबत खाण्यात येणारी भाकरी किंवा मटणासोबत खाण्यात येणारी भाकरी। आणि तांदळाच्या भाकरीचा स्वाद काही औरच असतो। तांदळाच्या भाकरीचा सुगंध संपूर्ण हॉटेलमध्ये पसरला होता आणि आम्हाला पण असं होत होतं की कधी एकदा आमची ऑर्डर येते आणि आम्ही जेवायला बसतोय। भाकरीला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर तिला फुगीरपणा येत होता। खरं तर चुलीवर जी भाकरी बनवली जाते ती फार वेगळीच असते, पण मुंबईमध्ये ऑप्शन नसताना ही गॅसवर बनवलेली भाकरी सुद्धा फार टेम्पटिंगच दिसत होती। हळूहळू भाकरी संपूर्णपणे शेकली होती आणि ताई तिला व्यवस्थित परतवून घेत होती, जेणेकरून ती कुठेही जळू नये किंवा जास्त भाजू नये। आणि भाकरीची साईजही फार मोठी होती। असं नाही की एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला काही गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट केलेल्या दिसतात, पण तसं मला इथे अजिबात जाणवलं नाही। पुढे जाताच मला या काकू चिकन वड्यांसाठी वडे तळताना दिसल्या। या वड्यासाठी वापरलेल्या मसाल्यांचा वास सर्वत्र पसरला होता आणि खूप सुगंध येत होता। वड्यांचा आकार आणि वडे फुगलेले वडे पाहून तोंडाला पाणी सुटलं। एक उत्तम हॉटेलचा मालक कसा असावा हे मला किचन मध्ये गेल्यानंतर दिसलं। हॉटेलचे मालक स्वतः या ठिकाणी मंचाव सूप बनवताना दिसले। त्याचबरोबर त्यांचा पूर्ण स्टाफ हा त्यांच्या फॅमिलीसाठी। पंकजने मागवलेली मटण थाळी आलेली आहे आणि या मटण थाळीमध्ये आहे मटण, सोलकढी, फ्राय, त्यानंतर तांदळाची भाकरी, भात,
आणि हे डिलिशियस असं सुक्कं मटण एकदम बघून तर भारी वाटतंय. आणि बघूया आता पंकज टेस्ट करून बघेल आणि आपल्याला सांगेल की याची चव कशी आहे ते. सकाळी खूप केलेल्या नाश्त्यामुळे आम्ही थोडं जेवण हलकंच मागवलं होतं आणि त्यामुळे आम्ही मागवली होती दाल खिचडी तडका. ही फार दिसायला सुंदर होती. अखेरीस ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ती आमची फिश प्लॅटर म्हणजे फिश थाळी आली होती. आणि या फिश थाळीमध्ये अनेक प्रकारचे फिश तसेच बाकीच्या गोष्टी होत्या. आणि त्या गोष्टींची ओळख करून देण्यासाठी मी या हॉटेलच्या मालकांना इथे बोलवलं. त्यांनी आम्हाला या पूर्ण थाळीची ओळख करून दिली. हा बोंबील फ्राय, पापलेट, हा पापलेट, 2 पीस बांगडा, हे 2 पीस बांगडा आहेत. त्याच्यानंतर प्रॉन्स फ्राय, हे प्रॉन्स फ्राय आहे. त्याच्यानंतर मांदेली फ्राय, मांदेली फ्राय, त्याच्यानंतर सुरमई, त्याच्यानंतर रावस, त्यानंतर हलवा, हा प्रॉन्स मसाला इकडचा स्पेशल आहे. प्रॉन्स मसाला ओके. फिश करी आहे ही. जवला वाटी, ग्रीन चटणी, राईस बाउल, कांदा लिंबू आणि सोलकढी स्पेशल आणि भाकरी आणि त्याचबरोबर फ्राय सुद्धा. तर फायनली आता वेळ आली आहे निरोपाची आणि आपण घेतोय संजयचा निरोप. खूप चांगलं ऑर्गनाईज केलं त्याने. म्हणजे जसं तो खूप वर्ष आमच्या मागे लागला होता की आपण पार्टी करू, आपण भेटू, गेट टुगेदर करू. आणि त्याच्या पद्धतीने त्याने खूप चांगलं म्हणजे आम्ही विचार पण नाही केला होता एवढं सुंदर आमचं गेट टुगेदर होईल. आणि अतिश पण जॉईन झाला. अतिशने पण खूप एन्जॉय केलं. सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं तसं. आणि आम्हाला खूप आनंद झाला. त्याने स्वतः जे जेवण बनवलं होतं काल त्या जेवणाची चव हॉटेलच्या जेवणापेक्षाही जास्त सुंदर होती. त्यामध्ये मैत्रीचं प्रेम होतं. आणि हा मैत्रीचं प्रेम नक्कीच होतं. आणि अशीच आमची ही मैत्री आणि आमचा हा मित्र परिवार कायम एकत्र राहून दे. आणि असेच अनेक ऑकेजन्स येत राहून दे जेणेकरून आम्ही एकत्र भेटत राहू. चलो बाय बाय दोस्तो. तर आता निरोप घेऊया संजयचा आणि निघूया पुन्हा एकदा आपल्या चलो संजा परतीच्या मार्गावर. लवकरात लवकर केस येऊन दे. तुम्ही कधीही विरारला येण्याचा जर प्लॅन करता तर मालवणी टेल्स हॉटेलला नक्की भेट द्या. जेवण फारच अप्रतिम आहे. मला अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.